हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त झणझणीत अशी रेसिपी, ती म्हणजे पुडाची पाटवडी। आता ही रेसिपी फार सोपी नाही, पण अगदी सोप्या रीतीने करणार आहे आणि दुसरं म्हणजे फार भांड्यांचा पसारासुद्धा करणार नाही। यासाठी तव्यावर तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतले आणि खोबरं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। त्याच तव्यावर आपण खोबरं बाजूला करून घेऊया आणि थोडंसं तेल घालायचं आहे। त्यानंतर एक कांदा मस्तपैकी तो पण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा बाजूला करायचा आणि त्या तव्यावर अजून थोडंसं तेल टाकायचं, अगदी थेंबभर। 1.5 चमचा आपण धणे भाजून घेतलेले आहे, धणे बाजूला करायचे आणि त्याच तव्यावर पुन्हा आपण अर्धा चमचा घालायचं शहा जिरं आणि अर्धा चमचा घालायचं साधं जिरं। दोन्ही जिरे आपण भाजून घ्यायचे। त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं हे सुद्धा आपण घालायचं आहे। ते मी इथे टाकायला विसरले, ते नंतर घातलं। त्यानंतर आपण मुठभर कोथिंबीर घालायची। सगळे मसाले मस्त थंड होऊ द्यायचे। सगळ्यात आधी खोबरं जे आहे ना ते बारीक करायचं आहे आणि त्यानंतर उरलेले मसाले करायचे। त्यामुळे मसाला ना एकदम बारीक होतो आणि दुसरं म्हणजे फार पाण्याचं प्रमाणही लागत नाही। कढईमध्ये तेल गरम केले, त्या तेल गरम केलं की मोहरी घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, हा कांदा काढून घ्यायचा आहे, कारण आता आपण हे पाटोडीसाठी वापरणार आहे। त्या कढईमध्ये अगदी थोडंसं तेल आणखी ॲड करायचं आहे आणि आपण बारीक केलेला मसाला घालायचा आहे। मसाला वाटताना पाण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं आहे आणि मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपला मसाला छानपैकी लवकर भाजला जातो। तर मसाल्याला रंग बघा किती छान आलेला आहे। आता मसाला मस्त भाजून झाला आहे, त्याला तेल सुटायला लागलं की त्यातला थोडासा मसाला बाजूला काढायचा आहे, तो आपल्याला पाटोडीला लागणार आहे। आणि उरलेला जो मसाला आहे ना त्यामध्ये आणखी तेल घालायचं आहे, कारण आपली जी रस्सी करणार आहे किंवा रस्सा करणार आहे ना त्याला भरपूर तेल असलं की छान लागतो। तसं तर तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्तही करू शकतात। आता मसाला छान भाजला गेला की त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती मसाला घालायचा आहे। मसाला मस्त भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजला गेला की थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे, त्याने चव छान येते। त्यानंतर घालायचं आहे गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे उकळी लवकर येते। गॅसची पॉवर कमी करायची। बाजूच्या गॅसवर आपण आता हा मसाला उकळायला ठेवूया। आता इथे आपण 2 मोठे चमचे तीळ घेतले होते, तीळ भाजून घ्यायचे आणि त्याची दरदरीत म्हणजे अगदी बारीक नाही करायचे, जाडसर असं वाटून घ्यायचं। त्यामध्ये आपला भाजलेला मसाला, त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, थोडंसं लाल तिखट घातले, थोडासा मसाला घातलेला आहे आणि तिळाची पूड घातली। सगळं एकत्र करायचं की पाटवडीचं सारण तयार आहे। इथे 1 वाटी आपण बेसन घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचे अशा प्रकारे आपण करून घ्यायचे आहे धिरडे। आता हे धिरडे घालून घ्यायचं आहे, खाली वरतून थोडंसं तेल घालायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा तेल टाकून आपलं धिरडं मस्तपैकी आपण भाजून घ्यायचं आहे। म्हणजे आपले मस्त असे धिरडे तयार होतात। धिरडे जेवढे पातळ करता येईल ना तेवढे करायचे, म्हणजे पाटवडी अजून छान लागते। आता धिरडे भाजून झाले की त्यानंतर आपण काय करायचं, एका पोळपाटावर हे धिरडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, त्यावर सारण घालायचं। सारण घालताना 2 वेळा घालायचं बघा। एकदा घातलं मी, आपण एक फोल्ड करून घ्यायची आहे, त्यानंतर अशा तऱ्हेने बघा आता थोडंसं फोल्ड घालायचं आहे, एक फोल्ड मारायचे, पुन्हा काय करायचं, एक फोल्ड मारली का पुन्हा थोडं सारण घालायचं आहे आणि पुन्हा दुसरी फोल्ड घालायची। म्हणजे पूर्ण पाटवडीभर आपलं मस्त असं सारण लागतं। आणि अशा पाटवडी अशी केली की त्यानंतर त्याचे आपण अशा तऱ्हेने तुकडे करून घ्यायचे की आपली पुडाची पाटवडी तयार होते। जेव्हा आपण वाढायला घेतो तेव्हा प्लेटमध्ये रस्सा घालायचा आहे, वरतून ही पाटवडी घालायची आहे की मस्त अशी पुडाच्या पाटवडीची भाजी तयार होते। अशी ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि आवडल्यास लाईक